100 वर्षांची परंपरा जपत नागपंचमीचा भक्तिमय सोहळा। सांगलीतील नागराज सांस्कृतिक भवन ट्रस्टच्या वतीने 100 वर्षांची धार्मिक परंपरा जपत नागपंचमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। ट्रस्टची स्थापना 1947 मध्ये झाली असली तरी नागपंचमीची साजरी करण्याची परंपरा मागील 100 वर्षांपासून अखंडपणे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यंदाच्या उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला। बैलगाडीतून नागदेवतेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांचा गजर, भक्तांचा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने मेन बाजारपेठसह शहरातील प्रमुख रस्ते दुमदुमून गेले। मिरवणुकीदरम्यान भाविकांनी नागदेवतेचे मनोभावे दर्शन घेतले। त्यानंतर कृष्णा नदीच्या पवित्र पाण्याने नागदेवतेला जलाभिषेक करण्यात आला। धार्मिक विधी आणि परंपरेनुसार हा संपूर्ण सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला। उत्सवानिमित्त भव्य रोषणाई आणि आकर्षक मंडप उभारण्यात आला होता। परिसरात ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न झाले होते। भाविकांसाठी खिचडी, लाडू आणि दुधाचे वाटपही करण्यात आले। यावेळी नगरसेविका गीता पवार, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नगरसेविका वर्षा निंबाळकर, जनस्वराज्य युवा शक्तींचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, अध्यक्ष आनंदराव माळी, भाऊसाहेब माळी, उपाध्यक्ष विलास माळी, खजिनदार उदय माळी, श्रीराम माळी, रवींद्र माळी, निर्मला विक्रांत माळी, विजया माळी, सुरेखा माळी, रेखा माळी आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते नागदेवतेचा अभिषेक करण्यात आला। जनस्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांच्या हस्ते आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। नागपंचमीच्या उत्सवाच्या निमित्तानं 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे। एक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये नागपंचमीचा उत्सव हे आमच्या माता भगिनी असतील, आमचे सर्वच बंधू असतील, त्यांच्या सगळ्यांच्या उत्साहामध्ये आज हे चालू आहे। आणि अतिशय खूप चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये चालू आहे। गेले अनेक वर्ष मी हे उपक्रम या सगळ्या असणाऱ्या या पद्धतीकडे मंडळीचं बघतोय। विशेष करून माळीसाहेबांचं, त्यानंतर सर्वच असणारे इथल्या आमच्या मंडळींचं चांगलं योगदान या ठिकाणी मला मनापासून या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा द्या वाटतात। आणि अनेक उत्सव अशाच पद्धतीने चांगल्या सगळे साजरे करावे सर्वच या ठिकाणी नागपंचमीच्या निमित्तानं बघताना माझ्या मनापासून शुभेच्छा।